आणि आता महाफास्ट 100 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। भाजप आमदार गणपत गायकवाडांचे आरोप बिनबुडाचे, मुख्यमंत्री शिंदेंवरचे आरोप खपवून घेतले जाणार नाहीत। फडणवीसांची भेट घेत शिंदेगडाच्या सर्व मंत्र्यांनी मांडली भूमिका। शिंदेंवर आरोप करणाऱ्या गणपत गायकवाडांवर कडक कारवाई करा, शिंदेगडाच्या मंत्र्यांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी। आमदार गणकांत शिंदेंच्या वाढदिवसाला गुंडांची टोळी उपस्थित होती। विविध गुंडांची निवडणुकांसाठी नेमणूक, सर्व गुंडांची नावं लवकरच जाहीर करणार, संजय राऊतांचा इशारा। आमचं हिंदुत्व हे घरातील चूल पेटवणारं, तर भाजपचं हिंदुत्व धर्माच्या नावाखाली घरं पेटवणारं। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरेंचा भाजपवर निशाणा। बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत मोदींना विचारा, बाळासाहेबांनीच मोदींची खुर्ची वाचवली होती। एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्या खुर्चीची किंमत लावली, ठाकरेंचा हल्लाबोल। सिमी दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या आसिफ दाडीनं अजित पवारांची घेतली भेट। आसिफवर हत्या, अपहरण आणि सिमी दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे आरोप। आसिफ आणि दादांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण। राज्य अभियंता संघटनेचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र। धमक्या आणि खंडणीच्या फोनमुळे सुरक्षेसाठी ठोस कायदा बनवण्याची मागणी। उपाययोजना न केल्यास फेब्रुवारी अखेरपासून काम बंद पाडण्याचा इशारा। खोकेबाज महायुती सरकारमध्ये खोके वसुली स्पर्धा सुरू, ट्विटरच्या माध्यमातून विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका। कंत्राटी सरकारमध्ये कंत्राटदार सुरक्षित नाहीत, वडेट्टीवार यांचा आरोप। राज्यातलं सरकार गुंडांना प्रोत्साहन देत आहे, सरकारचे आमदार बंदुका घेऊन फिरत आहेत, नाना पटोलेंचा राज्य सरकारवर घणाघात। नाभिक समाजाबद्दलचं माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवलं, ते फक्त गावापुरतं होतं। पंढरपुरातील घटनेवरून मी फक्त प्रतिसवाल उपस्थित केला, भुजबळांचं वक्तव्य। अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी 10 फेब्रुवारीपासून माझं उपोषण, कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मी हटणार नाही, मनोज जरांगे ठाम। कोणता नेता खोटं पसरवायला सांगतोय, त्यांचं नाव आम्हाला कळलंय, सोशल मीडियात खोटं पसरवणं थांबवा, अन्यथा तुमची नावं जाहीर करू, मनोज जरांगेंचा नेत्यांना इशारा। जालन्याच्या अंतरवली सराठीमध्ये गोदा पट्ट्यातील 123 गावातील प्रमुख मराठा नागरिकांची बैठक। 10 तारखेच्या आमरण उपोषणासंदर्भात चर्चा। भुजबळांचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नको, अशी भुजबळांची भूमिका। भुजबळांचा राजीनामा स्वीकारला, सरकार विरोधात आंदोलन करणार, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा राज्य सरकारला इशारा। प्रकाश शेंडगेंच्या नेतृत्वात मुंबईत आज ओबीसी जनमोर्चाची बैठक। ओबीसी समाजाची दिशा, कोर्टातील लढाई, राजकीय दिशा ठरवली जाईल। संध्याकाळी 5 वाजता ओबीसी जनमोर्चाची पत्रकार परिषद। राज्यसभेच्या 4थ्या जागेसाठी भाजपची आज संध्याकाळी खलबतं। फडणवीसांनी सागर बंगल्यावर संध्याकाळी 7 वाजता बोलावली कोर कमिटीची तातडीची बैठक। सह्याद्री अतिथीगृहावरील मंत्रिमंडळाची बैठक संपन्न। एमएसपी पेक्षा कमी किमतीत कापूस खरेदी केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे बैठकीत निर्देश। दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात 21 फेब्रुवारीला शरद पवारांची सभा। मनसरमधील सभेला जयंत पाटील, रोहित पवार, अमोल कोल्हे उपस्थित राहणार। शिंदेगडाच्या अनिकेत जावळकरची पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक पदावरून हकालपट्टी। श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाला गुंड हेमंत दाभोलकरला घेऊन गेल्याचा ठपका। झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन सरकारनं जिंकलाय विश्वासदर्शक ठराव। सरकारच्या बाजूनं 47 तर विरोधात 29 मतं। काँग्रेसमध्ये राज्यसभेच्या जागेवरून अद्याप दिल्लीचा ग्रीन सिग्नल नाही, उमेदवारी देण्यावरून राज्यातील नेत्यांमध्ये मतमतांतर। उमेदवार निश्चितीसाठी आणखी विलंब होण्याची शक्यता। अजित पवार नव्या कळपात गेल्यापासून लांडग्यांच्या भूमिकेत, ते इतके निर्दयी होतील असं वाटलं नव्हतं। मोदींनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप अजितदादा विसरले का, संजय राऊतांची अजित पवारांवर ही टीका। अजित पवारांनी शरद पवारांबद्दल केलेलं वक्तव्य धक्कादायक। पवारांनीच अजितदादांना मोठं केलं। दादांच्या शरद पवारांवरील निवडणूक लढवण्याच्या वक्तव्यावरून देशमुखांची प्रतिक्रिया। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाच्या वतीनं याचिका मेन्शन। लवकरच तारीख देणार असल्याचं सरन्यायाधीशांकडून स्पष्ट। राज्य कंत्राटदार महासंघ आणि राज्य अभियंता संघटनेकडून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा। विरोधकांकडून होणाऱ्या मारहाणीमुळे कंत्राटदारांसाठी संरक्षण कायदा करण्याची प्रमुख मागणी।
शहापूरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी रमाई ब्रिगेडचा घर छोडो आंदोलन, तहसीलदार कार्यालयाजवळ संसार मांडून आंदोलन. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये आंबेडकरी समाजाचा आक्रोश मोर्चा. कर्नाटकातल्या कोटनूर या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन. कांदिवलीतील शाळेत अल्पवयीन मुलीवर विनयभंग, पोलिसांकडून गुन्हा दाखल. शाळेच्या विरोधात पालकांचा गोंधळ. मुस्लिम धर्मप्रचारकाच्या अटकेनंतर काढलेल्या तणावानंतर घाटकोपर पोलिसांची मोठी कारवाई. घाटकोपर पोलिसांकडून गोंधळ घालणाऱ्या 5 जणांना अटक. दगडफेक आणि रास्तारोको नंतर 5 जणांवर कारवाईचा बडगा. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेगडाच्या वतीनं महिला मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यात महिलांना व्यवसाय उपयोगी साहित्याचं वाटप. महिलांसाठी जोगेश्वरी ग्रामपंचायतीचा हा उपक्रम.